इथे एक दृश्य आपण पाहतोय हायपरसोनिक ग्लाइड मिसाईल आणि लॉन्ग रेंज एंटी शिप मिसाईल कर्तव्य पथावर याचं दर्शन होताना दिसतंय। ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्यासोबत जोडले गेले आहेत। या सगळ्याविषयी ते अधिक आपल्याला माहिती देत आहेत। सर, आपण पाहतोय कर्तव्य पथावर आता लॉन्ग रेंज अँटी शिप मिसाईल एक हायपरसोनिक ग्लाइड मिसाईल हे मानलं जातं। नुकतंच सादरीकरण या संदर्भात असं आहे। हायपरसॉनिक ग्लाइड मिसाइल्स म्हणजे काय, जे शत्रूच्या जी जहाजं असतात, मग ते डिस्ट्रॉयर्स असो की फ्रिगेट्स असो की जी पाण्याच्या वरती असतात, आपल्यापासून समजा 1000-2000 किलोमीटर दूर असतात, तर त्यांना आपण जमिनीवरून मिसाईल फायर करून त्यांना बुडवू शकतो। तर त्याच्याकरता हे जे हायपरसॉनिक मिसाइल्स आहे ज्यांचा वापर केला जातो, यांची जी रेंज म्हणजे जो पल्ला असतो हा 1000 किलोमीटर पासून तर 2000, 3000, 4000 किलोमीटर एवढा सुद्धा लांब असू शकतो। म्हणजे आपल्याकडे असलेली जी हायपरसॉनिक मिसाइल्स आहे यांनी आपण पाकिस्तान किंवा चीनची जहाजं जर आपल्या कुठे जवळपास जरी आली तरी त्यांना बर्बाद करू शकतो। आणि दुसरी गोष्ट, दुसरं महत्वाचं याचं हे असं आहे की ही मिसाईल जी असतात ही पूर्णपणे म्हणजे जमिनीवरनच म्हणजे ही फक्त आकाशातच उडतात असं नाही, ही आकाशाच्या बाहेर म्हणजे अवकाशात जातात, म्हणजे स्पेसमध्ये जातात आणि तिथून पुन्हा आकाशात प्रवेश करतात आणि तिथून मग ते टार्गेटकडे जातात। तर याच्यामुळे त्यांना रडार्सच्या मदतीने शोधणं हे अतिशय डिफिकल्ट होतं। तर याच्यामुळे हायपरसॉनिक मिसाईलच्या टार्गेटवरती जी टार्गेट्स असतात, मग डिस्ट्रॉयर्स असो की फ्रिगेट्स असो, ही कधीही जिवंत राहू शकत नाही। ही हायपरसॉनिक मिसाईल्सची एक अतिशय मोठी अशी प्रॉपर्टी आहे आणि ही सुद्धा आपण वेगवेगळ्या रेंजेसची जी मिसाईल्स आहे ही भारतामध्ये बनवतो आहे, कारण प्रत्येक वेगवेगळ्या कामाकरता वेगवेगळ्या पल्ल्याची आपल्याला मिसाईल जी आहेत ही आपल्याला पाहिजे। आणि याच्याशिवाय आता आपण बघाल तर वेगवेगळ्या रेजिमेंटची जे पथकं आहेत ती सुद्धा आपल्या समोर जात आहेत। आपण आता ही जी सगळी जी पथकं यायला लागलेली आहेत ही म्हणजे ज्याला CAPF म्हटलं जातं, म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस, ज्यांची पथकं आपल्या समोर जात आहेत। याच्यामध्ये CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे। आपल्याला कल्पना असावी की भारतामध्ये प्रत्येक राज्यात पोलीस असतात, या पोलिसांना जर मदतीची गरज पडली तर त्यांना CRPF कडनं मदत केली जाते। तर CRPF हे आपल्याकडे जवळजवळ 3 ते 3.5 लाख संख्या असलेलं एक मोठं अर्धसैनिक दल आहे आणि ते आज काश्मीरमध्ये सुद्धा काम करत आहेत, ते ईशान्य भारतात सुद्धा काम करतायत आणि महाराष्ट्रामध्ये जो गडचिरोलीचा भाग आहे तिथे सुद्धा 5 CRPFच्या बटालियन्स आज तिथे तैनात आहेत। ही अशी प्रकारचे या जी अर्धसैनिक दलं जी आहेत ती आपल्या समोरून आता जात होती आणि त्यांची आता काही बँड सुद्धा आपल्याला जाताना दिसत आहेत। याच्यामध्ये हे जे ITBP म्हणजे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस, आपल्याला कल्पना पाहिजे की आपली जी भारत चीन सीमा आहे त्या सीमेमध्ये त्या सीमेची उंची काही ठिकाणी 14,000 फूट, काही ठिकाणी 15,000 फूट, काही ठिकाणी 16,000 फूट आहे। तर तिथे काही काही कठीण भागामध्ये आपण जे एक अर्धसैनिक दल तैनात केलं आहे त्याचं नाव आहे ITBP म्हणजे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस। तर त्यांचं सुद्धा काम अतिशय चांगलं आहे आणि ते सुद्धा देशाच्या आपल्या भारत चीन सीमा सुरक्षित करण्यामध्ये एक महत्वाचं योगदान देत आहेत, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। आणि आता पुन्हा आपल्या समोर जो अजून एक जो दस्ता समोर येतो आहे याच्यामध्ये मला सगळ्या महिला दिसतात, म्हणजे हे जे पथक आहे हे केवळ एक महिला पथक असं दिसतं आहे। आज मोठ्या संख्येमध्ये अर्धसैनिक दलामध्ये महिलांना प्रवेश देण्यात आलेला आहे, कारण अर्धसैनिक दल ज्या सीमेवरती काम करतात, म्हणजे भारत बांगलादेश सीमा असो की भारत नेपाळ सीमा किंवा भारत भूतान सीमा, तर तिथे आजूबाजूच्या भागामध्ये महिला राहतात। तर अशा वेळेला जर आपल्या सैनिकांमध्ये जर महिला असतील तर ते त्या भागात फिरणाऱ्या महिलांचं म्हणजे त्यांचं चेकिंग म्हणा किंवा त्यांना पकडणं म्हणा किंवा त्यांच्या विरुद्ध कारवाई करणं म्हणा, हे जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात। हे महिलांचं म्हणजे योगदान आहे भारतीय सैन्यामध्ये। आणि इथेच मी सांगू इच्छितो की
एक महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये त्या ब्रीफिंग करता यायच्या किंवा त्या सगळ्या मीडियाचं ब्रीफिंग करायचं, त्यांना सुद्धा यावेळेला जर मला माझी माहिती नीट असेल तर त्यांना पद्मश्री या पुरस्काराने त्यांना त्यांचा मान करण्यात आलेला आहे. आणि आता जे समोरून येत आहेत हे आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा सीमा सुरक्षा बल यांची पथकं. आणि आपण बघता आहात की ते उंटावरनं येत आहेत. उंटावरनं का? कारण जी राजस्थानची सीमा आहे तर तिथे उंटांचा वापर केला जातो आणि उंट हे वाळवंटातलं जहाज असं म्हटलं जातं. तर ही उंट जी आहेत हे उंट आपल्याला इथे दिसत आहेत. आपण याच्या आधी पण उंट बघितले होते. हे उंट वाळवंटात काम करणारे आहेत, गरम भागात काम करणारे आहेत. परंतु सुरुवातीला जे होते उंट ते होते लडाखमध्ये काम करणारे. लडाखमध्ये थंडी -20 डिग्री सेंटीग्रेड किंवा -30 डिग्री सेंटीग्रेड एवढी असते, while वाळवंटामध्ये गरमी असते. तर गरमीत काम करणारे उंट वेगळे आणि थंडीमध्ये काम करणारे उंट वेगळे. तर त्या त्या भागात जी जी जनावरं आपली आहेत पहिली भारतीय जनावरं त्यांचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करतो आहे आपल्या सीमांना सुरक्षा देण्याकरता. आणि याचंच महत्व हे आपण आपले जे पंतप्रधान आहेत दोघांना सांगतात आणि दोघं मी अतिशय उत्सुकतेने सगळं ऐकतात. कारण अशा प्रकारची जे म्हणजे जो उपयोग केला जातो ॲनिमल्सचा जे भारतीय सैन्य करत आहे, माझ्या माहितीप्रमाणे असं कुठलाही देश नाही म्हणजे आधुनिक देश ज्याला म्हणायचं की ज्याच्यामध्ये उंट वापरले जातात किंवा ट्रॅकर डॉग्स वापरले जातात किंवा डबल हम्प कॅमल्स वापरले जातात किंवा घोडे वापरले जातात. म्हणजे जुन्या काळामध्ये ते व्हायचं, परंतु जसं ते आधुनिकीकरण होत गेलं, टेक्नॉलॉजी वाढत गेली, तर तसं हे सगळे जे ॲनिमल्सचा वापर कमी झाला होता. परंतु एवढं मात्र नक्की आहे की अशा प्रकारची जनावरं ॲनिमल्स हे सुद्धा त्या त्या भागामध्ये चांगलं काम करू शकतात हे आपल्याला कळू शकतं. आता जे आपल्या समोरून जात आहेत हे मला वाटतं हे आसाम रायफलचं मला पथक दिसतं आहे. आसाम रायफल. आसाम हो बरोबर आहे. हे आसाम रायफलचं पथक आहे. आणि आसाम रायफल हे एक एकुलतं एक पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत की जी म्हणजे ज्याचं नेतृत्व हे भारतीय सैन्याचे अधिकारी करतात. परंतु त्यांचे जे सैनिक असतात ते ईशान्य भारतातले असतात आणि ईशान्य भारताची जी भारत म्यानमार सीमा आहे त्याचं रक्षण करण्याचं काम जे आहे ते आसाम रायफलचं आहे. आणि एवढंच नाही तर ईशान्य भारतामध्ये काही काही वेळा जी बंडखोरांच्या विरोधामध्ये जी अभियानं होतात, खास तर मणिपूरमध्ये वगैरे होत होती, तर तिथे सुद्धा आसाम रायफलचं काम आणि योगदान जे आहे हे अतिशय चांगलं राहिलेलं आहे. आणि जे शूरता पुरस्कार यावर्षी देण्यात आली तर त्यामध्ये अनेक शूरता पुरस्कार ही आसाम रेजिमेंटच्या सैनिकांना देण्यात आली होती. याच्यावरनं कळू शकतं की त्यांनी किती मोठं योगदान हे आपल्यामध्ये दिलेलं आहे. आणि जसं तुम्ही याच्यामध्ये येत आहे की अनेक पथकांमध्ये म्हणजे महिला सुद्धा सामील आहेत आणि काही काही पथकं तर नुसती महिलांची सुद्धा आहेत. आणि अनेकांमध्ये पथकांचं नेतृत्व जे आहे ते महिला